आहे का कसं बनवतात, त्याला काय काय साहित्य लागतं आणि डिंकाचे लाडू हे कसे बनवतात, तर त्याच्याबद्दल आपल्याला ते सांगतील. पण आपण बघत राहा आणि ऐकत राहा, त्या सर्व माहिती सांगतील. त्या हमेशा तेच काम करतात, डिंकाचे लाडू भरपूर काही साहित्य बनवतात आणि आज आपण त्यांच्याकडे आलो आहे, ते आपल्याला सांगतील. ते आपल्याला ऐकायचं आहे त्यांच्याबद्दल, त्याच्याकडून ती माहिती आपल्याला घ्यायची आहे. तर बघत राहा. तर मित्रांनो बघा, आता मी मॅडमला करत आहे, कॅमेऱ्यामध्ये घेत आहे. मग ते आपल्याला याची माहिती सांगतील. या बघा, ह्या मॅडम आहेत. बोला मॅडम, सांगा मला कसं बनवतात, डिंकाचे लाडू कसे करतात, त्याच्याबद्दल माहिती सांगा. आता मी तुम्हाला माहिती सांगते डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते. हे बघा, इथे घेतलं आहे खोबरं. हे खोबरं आपण दुकानातून किस पण आणू शकतं, पण आता मी सध्या हे कापलं आहे. आता हे मी मिक्सरमध्ये बारीक करणार. आणि हे आहे खजूर. ही खजूर दुकानात पावडर पण भेटते, पण मी आता हे सुकून वगैरे हे घरीच मी बारीक करणार आहे मिक्सरमध्ये. आणि हा आहे गूळ, हा बारीक केला आहे हा गूळ. आणि ही मेथी आहे, ही खसखस आहे. आणि ही डिंक आहे. हे डिंक आपण दुकानात मोठे पण असे बारीक घेतले ना, हे जरा फुगतात, चांगले होतात, कुरकुरीत हे. आणि हे आहे अक्रोड, हे आहे काजू, आणि हे आहे बदाम. आणि इथे घेतलं आहे थोडीशी वेलची. वेलची पावडर पण टाकतात, पण मी आपली पावडर करून टाकणार याच्यात. हे आहे मनुके. बरं. आणि हे आहे आळशी. अच्छा. हां. आणि हे हिंग. हो. हां. हे असं सर्व साहित्य आहे. तर मी आता यांना भाजून घेणार. हो. आणि हे मी बारीक मिक्सरमध्ये करणार. अच्छा. आणि आता हे कसे बनवणार तुम्ही, म्हणजे काय करणार याचं? हे जरा मी भाजून घेणार. हो. भाजल्यानंतर मग मी याचा पाक करणार गुळाचा. अच्छा. हां, गुळाचा पाक करणार. आणि हे डिंक मी जरा थोडंसं घीमध्ये आपलं हे करणार, मग हे फुगतील. अच्छा, म्हणजे हे काय काय साहित्य लागतं हे सगळं तुम्ही याच्यात दाखवलेलं आहे. हो हो. तर कसं बनवायचं हे आता हे पुढून माहिती सांगणार आहे तुम्हाला. हो. मग आता हे तुम्ही सुरुवात करा, कसं करणार तुम्ही, काय करणार नाही त्याच्याबद्दल सांगा मला. आता मी हे सगळं मिक्सर याच्यावरती भाजून घेणार. आणि मग नंतर मी मिक्सरवरती बारीक करणार. आणि त्याच्यानंतर मग मी लाडू करणार. अच्छा. हे किती वेळा बनतात मॅडम लाडू? आता हे सध्या आपण हे थोडंसं साहित्य घेतलेलं आहे. आपल्याला काही खूप बनवायचे नाही आहेत, थोडेफार बनवायचे आहेत, तरी आपण थोडंफार बनवूया. तर मग कधी सुरुवात करता, बनवा आम्हाला, दाखवा, पुढची माहिती सांगा. आता मी भाजून घेते. हो. हे खोबरं, हे ठीक आहे मॅडम. हे भाजून चला पुढचं काम चालू करा. आता एक मिनिट, आता मी किचन चाललो आहे सामान घेऊन. तर हे बघा किचन, त्यांचं किचन. हे बघा, इथे आपण गॅसवरती कढई ठेवली. हो. आता आपण सामानाला भाजायला सुरुवात करूया. ओके. आता आपण हे भाजूया. बोला. आधी खोबरं भाजून घेऊया. अच्छा. पण आपण हे सध्या आता सुकच भाजूया. हो. हा, करत राहा, बोलत राहा. हे आपलं सुकच भाजूया. याच्यामध्ये काही घी वगैरे टाकायचे नाही आहे, म्हणजे याची पावडर जरा चांगली होईल. हे सर्व मिक्स करता काय टायमाला? नाही, हे आता पहिलं खोबरं भाजून घेणार आहोत आपण. हो. आणि याच्यानंतर हे काढल्यानंतर मग हे भाजायचं. आणि हे जास्ती म्हणजे असं थोडंसं अलग अलग करून भाजायचं. हो, वेगवेगळं भाजायचं. वेगवेगळं भाजायचं. बर. आता हे जरासं म्हणजे असं एकदमच पूर्ण भाजायचं, कसं भाजायचं, म्हणजे असं थोडंसं लालसर, जास्ती एकदम हे नाही भाजायचं. आता आपण हे इथे हे भाजून घेतले आहे. आता हे बघा, एकदमच आपण हे नाही करायचं, म्हणजे
काळे नाही करायचं. बरं. आपलं जरासं थोडंसं लाल 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 नॉर्मल भाजायचं, जास्त नाही भाजायचं. जास्त नाही भाजायचं. अच्छा. आणि जास्त भाजले का मग ते लाडू. अच्छा, हे आता म्हणजे थोडं भाजल्यानंतर एकदम मस्त लाडू कुरकुरीत होणार. हो हो. आता हे लाडू हां चांगले होणार. अच्छा. अच्छा, त्यांचं आता खोबरं भाजून झालेलं आहे. मॅडम आता हे काय भाजता तुम्ही? आता माझं खोबरं भाजून झालेलं आहे. हं. आता मी खारीक भाजते. बरं. खारीक. आणि मग नंतर खारीक मध्ये पण काही घी वगैरे टाकायचं नाहीये. ते अशी सुकी भाजली तरी चालते. त्याला आपले हे भाजायची काही गरज नाही. नाही. बर. हे आपण भाजून घेणार आहोत. हां. आणि हे बघा. तर आता यांचे खारी भाजण्याचं काम चालू आहे. थोड्याच वेळात खारी भाजून होईल. नंतर मग ते पुढच्या आयटमला भाजण्यास सुरुवात करतील. तोपर्यंत आपण बघत राहा. हां, आता हे किती वेळ भाजायचं असतं त्याला? हे आता काही 2 मिनिटात. अच्छा. हां, आता हे काय आणलं मॅडम? काय भाजता हे? हे घी. हे आपलं गावठी घरचं घी आहे. अच्छा. आता हा 1 चम्मच टाकला मी हां. याच्यामध्ये. आता याच्यामध्ये हे काजू टाकले. हे बघा. हे काजू भाजून घेणार आहोत आपण. आणि ते आपले हे करायचे नॉर्मल. हां. एकदम मिलाची भाजायची नाहीये. ते नॉर्मल करायचे. अच्छा, म्हणजे पूर्ण भाजायचे नाही? नाही, पूर्ण भाजायचे नाही. बरं. तर बघत राहा, त्यांचं काम चालू आहे बनवायचं. तर आपण बघत आहोत. ते हे लाडूबद्दल माहिती सांगणार आहेत, करतात ते. तर आपलं ते बघतात. तर बघत राहा. तर कसं कसं बनवतात, कसं कसं करतात ते याच्याबद्दल ते खूप चांगली माहिती सांगितली. आपण ऐकत राहावं, कारण आपल्याला सुद्धा ते कामा येईल. आणि त्यांच्याकडून त्यांचे गुणधर्म कसे आहेत, काय 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 करतात ते सगळं आपल्याला थोड्या वेळा सांगतील. हे बघा. आपण इथे बदाम भाजून घेऊया. बदाम, काजू झाले. हे काय बदाम टाकले? हो. आता हे बदाम भाजतो. थोडं आपलं हे करून घ्यायचं थोडंसं. हे बघा, तेलामध्ये करून घ्यायचं हे थोडंसं. अक्रोड आहे. आता हे मिक्स केले आपण. हे भाजून झाले. हो. त्याच्यात मनुके टाकले. आता हे सगळं मिक्स केलंय. आता यांचं बरंचसं साहित्य भाजून झालेलं आहे. आपण बघत आहोत, कारण आपल्याला त्यांच्याबद्दल खूप माहिती देत आहात. असंच बघत राहा. अजून भरपूर बाकी आहे. अजून त्यांना भाजायचं आहे याच्याबद्दल. हे नंतर ते बारीक बारीक किसून ते आपल्याला बाकी पुढचं दाखवते. हा खूप छान व्हिडिओ बनवतो आहे. खूप छान बनवतात ते, कारण त्यांच्या डिंकाच्या लाडूबद्दल बरेचसे आम्ही ऐकलं आहे. म्हणून त्यांच्याकडे येऊन खूप त्यांच्याकडूनच ही माहिती आपण घेत आहोत. हां, झालं मॅडम. पुढचं काय आता हे? आता ही आळशी. हो. तर ही आपली थोडीशी गरम करून घ्यायची. बरं.
जर आता तडतड झाली. अच्छा, हे काय आहे मॅडम काढला प्रकार? हे पिस्ता आहे. पिस्ता आहे काय? हो, पिस्ता आहे. हा पिस्ता आहे. तर हे आपण ड्रायफ्रूट सगळे आपण मिक्स करून घेतलेत. हा, हे जरा हलके भाजून घ्यायचे. हे हलके भाजायचे, फुल भाजायचे नाही, काळं करायचे नाही. हे सर्व आता हे आपण सगळं साहित्य भाजून घेतले आहोत. हे सर्व साहित्य. आता आपल्याला डिंक संपूर्ण टाकायची नाही. संपूर्ण टाकलं तर ती कुरकुरीत होणार नाही. म्हणून आपले 1 चम्मच घी टाकायचं. आणि मग त्याच्यामध्ये हे थोडे डिंक आपण टाकायचे. हे असे डिंक म्हणजे ते जरा म्हणजे साधारण असे थोडे मित्रांनो, भरपूर चांगला व्हिडिओ आहे. चांगलं बोलतात, चांगलं सांगतात. त्याच्याबद्दल आपण भरपूर माहिती आहे, जाणून घेतो. तर मला खूप आनंद होतो आहे काय ते बनवतात, सांगतात कसं, ती माहिती तुमच्यापर्यंत येईल. 1 मिनिट. कट करा. जवळजवळ आपण हे सगळं भाजून घेतलेले आहे. हे सगळं हे बघा असे भाजले म्हणजे याचे लाडू कुरकुरीत होतात. छान पाहिजे, छान भाजलेले. आता हे पहिल्यांदा आपण खोबरं बारीक करत आहोत. अच्छा. याचं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचंय खोबरं. बरं. हे सर्व संगती करणार का? हो, सगळं संगती नाही. अगोदर मी बारीक करणार खोबरं आणि त्याच्यानंतर मग याची पावडर बनवणार. एकदम नाही बनवणार, त्याच्यानंतर मग एकदम बनवून घेणार. आता हे आपण फक्त बारीक करून घेत आहोत. याचा किस पण भेटतो दुकानामध्ये, पण आपण हे घरीच बनवतो. दुकानातून आणण्यापेक्षा आता हे मॅडमनी मिक्सर खरंच चांगलं आहे. बोला. आता बघा, जवळजवळ हे खोबरं मी बारीक केले. एकदम बारीक करायचं नाही. एकदम बारीक केलं की मग त्याचे लाडू हे बघ थोडंसं बारीक नॉर्मल करायचं. हो, हे बघा. आता आपण खजूर टाकत आहोत. आता ती पण अशीच बारीक करायची. आता बघा, हे मी खारी बारीक करून घेतलंय. आता हे मी बारीक केलंय. हे सगळं ड्रायफ्रूट वगैरे मी आता याच्यात बारीक करते. हे बघा, हे ड्रायफ्रूट बारीक झाले. हे बघा, ड्रायफ्रूट आपण बारीक करून घेतलं. छान छान बारीक झालंय. हो, एकदम मस्त आहे बघा. म्हणजे एकदम बारीक नाही पाहिजे, थोडंसं नॉर्मल पण पाहिजे.
मध्ये इथं आपण हा डिंक बारीक करून घेणार आहोत. तरी काही हरकत नाही आहे, झाला आहे नॉर्मल. याला काही गरज नाही बारीक करायची. याला असं जरी केलं ना तरी हा बारीक होऊ शकतो. मेथी बारीक करणार आहे. मेथी ही आपली मेथी बारीक करून झालेली आहे. अशी घेतली ती पण बारीक करणार आहोत आपण. म्हणजे जवळजवळ सर्व पदार्थ तुमचे इथे करून झालेले आहे. हा, हे सगळं आपल्या मिक्सरवरती बारीक करून घेतलंय. ही खारीक केली, खोबरं केलंय, हे आळसे केले, हे डिंक केलाय, मेथी, खसखस आणि हे बघा आपलं हे सर्व साहित्य. ही खारीक, हे सर्व साहित्य आपलं तयार झालेलं आहे. हा गुळ. आता हा गुळाचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. हा गुळाचा पाक झाला की नंतर मग हे सगळं आपल्याला मिक्स करायचं सगळं साहित्य. हे सगळं मिक्स करणार आहोत. आता हे सगळं जवळजवळ आपलं होत आलेलं आहे. आता हे ड्रायफ्रूट, आता हे ड्राय आणि हे खारीक. अच्छा. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं, एकत्र करून घ्यायचं. हो, सगळं मिक्स करायचं. हे खोबरं, हे आपल्या घरी फक्त खाण्यापुरतं बनवायचं. हे थंडीमध्ये हे लाडू बनवायचे. हा डिंक, हे सर्व मिक्स केलेलं आहे. हो, हे सगळं मिक्स करायचं. बरं. ही मेथी. बरं. आता यांनी जवळजवळ सगळं मिक्स केलेलं आहे आणि ते आता पुढचं कामाला सुरुवात करतील. थोडक्यात वेळात ते जे लाडू तयार करायला ते सुरुवात करतील. हे आपलं बघा, पुढचं बघा. मेथी, मिक्स करायचं सगळं. हो, हे सगळं मिक्स करायचं. आणि ही खसखस, ही बारीक नाही केली तरी चालतंय आणि अशी पण टाकली तरी चालते. म्हणजे यांनी सर्व मिक्स केलेले आहे. सर्व पदार्थ एकत्र केलं आहे. एकत्र करून आता ते पुढचं त्यांचं काम चालू करतील. थोड्याच वेळात त्यांचं सगळं तयार होईल आणि नंतर डिंकाचे लाडू बनवायला सुरुवात होईल. तर बघत राहा. आणि अजून आपल्याला गुळाचा पाक करून, अजून गुळाचा पाक तयार झाल्यानंतर हे सगळं साहित्य सुरुवात करतील. त्याच्यामध्ये टाकायचं, एकत्र करायचं आणि लाडू बनवायचे. ओके मॅडम, बनवत राहा. आपलं गुळाचा पाक करतोय. हा गुळाचा पाक करतोय आपण. जवळजवळ आपला गुळाचा पाक होतोय. हे पूर्ण बारीक होणार का? हा, म्हणजे पूर्ण पाक होणार याचा. अच्छा. आता याच्यामध्ये आपण हे मिक्स करणार आहे गरम गरम. साधारण आपली थोडं असं करून घ्यायचं. जास्ती भाजायची नाही. आपलं थोडीशी भाजून घ्यायचं. आपल्याला भाजायचं कारण म्हणजे कडूपणा वगैरे त्याची पावडर बनवायची. आता हे सगळं साहित्य भाजून झालेलं आहे जवळजवळ. हां, हो, ठीक आहे.
मिक्स केलं आहे. आता आपले लाडू तयार करायचे. हे बघा सगळं साहित्य वगैरे सगळं मिक्स केलं आहे. हे बघा हे बघा हे बघा असे लाडू आपल्याला तयार करायचे. हे बघा. अच्छा अशी लाडू बनवलं. हो आता हे मला जवळ तयार झालेलं आहे. हां हे लाडू आता आपले बघा पहिला एक लाडू डिंकाचे लाडू तयार झाले. हो तयार झाले. अच्छा तर धन्यवाद मॅडम, तुम्ही डिंकाच्या लाडूबद्दल माहिती सांगितली. तर मित्रांनो हे लाडू आपले झालं तुमचं सांगायला. हे लाडू आपले थंडीमध्ये खायला चांगले असतात. चल मित्रांनो, जवळजवळ लाडूची रेसिपी तयार झालेली आहे. सगळं त्यांनी दाखवलं आहे. अशाच तुम्ही बनवत राहा, आमच्या व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ बघत राहा, हीच मला विनंती. धन्यवाद. हां हे बघा हे लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत. तर कसे वाटले तुम्हाला हे लाडू? लाडू कसे वाटले तुम्हाला? खूप छान. हां मग हे असे लाडू मला आवडता. खूप छान झाले लाडू. तुम्हाला आवडले? हां. बरं. मला आवडले. मजा आली बाई. मग हे असे लाडू घरी आपले बनवायचे. तर व्हिडिओ आवडला हा व्हिडिओ जर आवडला हां तर लाईक करा. लाईक करा आणि फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. ओके.